श्रीवर्धन उपविभागीय कार्यालयात 29 डिसेंबर रोजी तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे, विविध विभागांचे अधिकारी, सरपंच, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते। खासदार तटकरे यांनी सार्वजनिक बांधकाम महावितरण, जलजीवन, दिघीपोट, भूमी अभिलेख कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, एसटी महामंडळ व अन्य कार्यालयांची वेगवेगळ्या विकास कामांची सद्यस्थिती काय आहे व अपूर्ण कामांसाठी काय करणे आवश्यक आहे याबद्दल अधिकारी वर्गाला सूचना दिल्या। बॉक्साइट उत्खनन विषयी दिघीपोट संबंधी उपस्थित स्थानिकांच्या भावना अधिक तीव्र असल्याचे दिसून आले। उपजिल्हा रुग्णालयामध्ये सेवादाच्या सगळी ज्येष्ठ नागरिकांची शिबिर आयोजित करायचे आहे। त्यांना सुद्धा वयोमानाप्रमाणे जे काय लागेल, चष्मा लागेल, कानाचं मशीन लागेल किंवा अन्य जे काय लागेल ते सुद्धा मोफत देण्याची भारत सरकारची योजना आहे। माझी सर्व उपस्थित असलेल्या अधिकारी वर्गाला, समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की शिबिर ज्यावेळेला आयोजित होती त्यावेळेला मी सक्त ताकीद दिली कलेक्टरना की तलाठी कार्यालयामध्ये, ग्रामविकास पंचायतीच्या कार्यालयामध्ये 4 दिवस अगोदर वाचन व्हावं। नेमकं शिबिर कुठल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, म्हणजे उद्या बोर्डेल असेल, रसोईत असेल, जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र तिथे किंवा शहराच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये किती तारखेला हे शिबिर आहे त्याची माहिती त्यांनी आधी द्यावी। आपण आपापल्या गावातील जे ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ भगिनी असतील त्यांना त्या ठिकाणी आणा आणि मग त्यांची योग्य ती तपासणी करून त्यांना पूर्णपणाचं वैद्यकीय मदत ही त्या ठिकाणी दिली जाणार आहे। मला असं वाटतं नव्या वर्षामध्ये आपण सर्वांनी मिळून आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रति आदर, त्यांचं निरामय आयुष्य आणि त्यांच्या जीवनाचा आनंद टिकवण्यासाठी जेवढं शक्य असेल तेवढं आपण सर्वांनी मिळून, विशेष करून महायुतीच्या घटक पक्षाच्या सर्व नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण या समाजोपयोगी कामाच्याकडे बघावं आणि अधिकाधिक आपल्या ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा तपासणी त्या ठिकाणी करून त्या योग्यतेचा लाभ त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करावे। आजच्या बैठकीचं प्रयोजन असं होतं की गेल्या 22, 23, 24 आणि 24-25 या 2 आर्थिक वर्षात आपण राज्य सरकारच्या विविध योजनांची मोठ्या प्रमाणात निधी आपण श्रीवर्धन तालुक्यामध्ये दिलेली आहे। सार्वजनिक बांधकाम कार्यालयामार्फत थेटपणाने बजेटमधील कामं, हिसाब फंडातील कामं, काही पर्यटनावरती आधारित असलेली काही कामं, 30-54 हेडखाली कामं, अशी काही कामं सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे आणि जिल्हा परिषदेकडे मात्र जिल्हा नियोजन मंडळाचा सगळा निधी यावेळेला श्रीवर्धन तालुका डोंगरी विकास कार्यक्रमात आला। डोंगरी विकास कार्यक्रम असेल, जिल्हा नियोजन असेल, 25-15चा निधी असेल जो राज्य सरकारकडे आपण मिळवला, याची सगळी अंमलबजावणी आज तालुक्यामध्ये ही जिल्हा परिषदेच्या यंत्रणेच्या मार्फत त्या ठिकाणी होत असते। इतक्या मोठ्या प्रमाणावरती निधी आलेला असताना सुद्धा मधल्या कालावधीमध्ये स्वतः अतिथी उमेदवार म्हणून गावागावात पाण्या गोष्टी फिरत असताना अनेक ठिकाणच्या तक्रारी आल्या। कामाच्या गुणवत्तेच्या अवधीमध्ये काम न सुरू झाल्याबद्दल आज अधिकाऱ्यांना माझी सक्त सूचना आहे। गेले 3 महिने आचारसंहिता सरकार प्रस्तावित व्हायला गेला महिना, त्यामुळे थोडासा आपल्याला आराम मिळालेला आहे। आता हे देवेंद्र फडणवीस, अजित पवार घेणार आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार, टाकायला पाहिजे। तुमची पण जबाबदारी आहे ना। एक तर मला लागणार आहे तुमच्याकडनं, मी लेखी मागतो तुमच्या संबंध त्या शिपयार्ड मध्ये कुशल अकुशल कामगार किती, त्यांची नावं किती, सगळ्यांची नावं मला पाहिजे, देऊन ठेवायला। पुढे काय लागणार आहे ती एक, आणि आतापर्यंत तुमचं हे आल्याच्या नंतर काय तुम्ही नुकसान भरपाई दिली, काय नाही दिली। तसं जर दिघीचा जो प्रश्न आहे का शेवटी एक नक्की आहे, दिघी पोर्ट असेल म्हणजे अदानीचं किंवा ऑफशोर असेल त्याचं, त्या सगळ्यांची जबाबदारी आहे की तिथल्या मच्छीमार व्यावसायिकांना आता पूर्व सुद्धा दिली असेल तर तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे पुढे की पूर्व सुद्धा 3-4 दिवसाची असेल तर आपल्याकडनं
तारीख तशीच राहिली तर मग नियमाप्रमाणे ते तुम्हाला मदत करायला ध्येय राहणार नाही. मी तुम्हाला पण नम्रपणे सांगतो, माझ्या तुम्हाला मदत झाली पाहिजे त्या 200% मदत मी आहे. कालपासून 3 वेळेला आमदार खारे साहेबांनी मला फोन केला. माझे ते गेले 20% सहकारी आहेत. मी त्यांना सांगितलं की माझी उद्या मिटिंग होत्या, लगेच परवानगी त्यांचा रिस्पेक्ट म्हणून मला काम होतं, पण मी तुमच्यासाठी थांबतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण जर केलं तसं. म्हणून जे नियमाने असेल ते त्यांनी नियम पाळला पाहिजे. त्यांनी नियम पाळल्याच्या नंतर आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. आणि ते सहकार्य केल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्याकडनं अवैध घडलं त्यांच्यावरती बंदी आणण्याचं काम आहे. बोला ना. साहेब 2005ला झालं, आता 20 वर्ष पुन्हा एकदा घ्या ना, त्यांना घेऊन द्या ना. त्यांना त्यांचा चॅनल काय नेमका आहे ते एकदा घेऊन द्या, त्यांना बोलून सांगायला काय. त्यावेळेला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं तुमच्या समोर त्यांना सांगतो मी. पण त्यांना तुम्ही हे करून द्या ना. आणि माझं तुम्ही कोण तिकीट PRP कारण तुम्ही पण लक्षात ठेवा की यांनी पहिल्यांदा दाखवून द्यावं, सुनावणी घ्यावी, दाखवावं. तुम्ही पण शांततेने ते बघून घ्या. हे असं नाही की आपण अडथळा करू नये. शासकीय कामामध्ये आपल्याला जी मदत पाहिजे ती त्यांनी केलीच पाहिजे, त्या ठाम मताचा मी आहे. फक्त तुम्हाला जे म्हणतात की आम्हाला माहित नाही ते एकदा पुन्हा एकदा दाखवून घेऊ. ते दाखवायला आपली काय अडचण, कधी दाखवायला आपण सांगा ना. 2 दिवसात कधी ते सांगा ना मला. यांचे पुन्हा दाखवा ना, त्याचं म्हणत येई ना बघितलेलं. आता खरं देखील पोटचे बघितले नसतील असं मला वाटत. आता राहिला फक्त जुर्माने क्लास ऑफिसर उद्या बघून घ्या. त्याच्यामध्ये आम्ही जी मासेमारी करणार ती मासेमारी करण्यावर शक्य झाली म्हणजे काय एक असा आहे की मोठं व्यसन येतात. जेवढ्या मार्गाने ते जाईल तेवढ्या मार्गावर तिथे तुम्हाला मच्छीमारी बंद करावी लागत नाही. आता व्यसन येऊन देऊ नका असं मी कसं म्हणेन. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद जोशी, श्रीवर्धन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.